नमस्कार, श्री साई केबल टीव्ही नेटवर्कच्या S7 न्यूज मध्ये मी हनुमंत भोसले आपल्या सर्वांचं स्वागत। आज गुरुवार, पाहूयात आजच्या दिवसभराच्या ताज्या घडामोडी। प्रथम मुख्य हेडलाईन्स। केजमध्ये शेतकऱ्यांची लूट सुरूच, पैसे घेऊन घेतली जात आहेत मापे, शेतकऱ्यांचा आरोप, यंत्रणेपुढे अधिकारी झाले हतबल। अंबेजोगाई येथील लिपिक एच जी तोंडेवाड यांच्यावरील गुन्हा मागे घ्या, मागणीसाठी महसूल प्रशासनाचं लेखणी बंद आंदोलन। विंचवाचं बिराट पाठीवर, पोटासाठी भटकंती करतायत या देशाचे शेकडो कुटुंबीय। एकल महिलांच्या एल्गार मेळाव्यास उपस्थित रहा, आयोजकांचं आवाहन। आणि शिक्षकांच्या पगारावर डोळा ठेवणाऱ्यावर आता होणार कारवाई, संस्था चालकांचं धाबदन आणलं। आणि आता पाहूयात या सर्व बातम्या सविस्तरपणे। केज तालुक्यातील शेतकऱ्यांच्या तूर मालाची मापे गेली 1 महिन्यापासून रखडल्यानं येथील शेतकरी मेटाकुटीस आलाय। याबाबत राज्यमंत्री सदाभाऊ खोत व बीडच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी याबाबत शासनाला आदेश दिले असताना देखील केज तालुक्यातील शेतकऱ्यांवरील अन्याय थांबायला तयार नाही। गुरुवारी S7 न्यूजनं याचा पुन्हा एकदा आढावा घेण्याचा प्रयत्न केलाय। पाहूयात याचं थेट चित्र शासनाच्या खरेदी विक्री केंद्रावरून। केज तालुक्यातील बाजार समिती प्रांगणामध्ये खरेदी विक्री संघाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या तुरीचा या ठिकाणी माल शेतकऱ्यांचा या ठिकाणी आपण बघता सगळे शेतकरी गेली 15 दिवस हा या ठिकाणी गोंधळ चालू आहे। जवळजवळ 1 महिन्यापासून या शेतकऱ्यांनी आपली तूर या ठिकाणी आणून ठेवलेली आहे। अनेकांना 1 महिना उलटून गेलेला आहे, तरी अद्याप त्यांची मापं झालेली नाहीत। मध्यंतरी सदाभाऊ खोत यांनीही तालुक्यात भेट दिली। सातेपळी तर S7 न्यूजनं त्यांची मुलाखत घेतली होती। त्यांनी म्हटले होते की याच्यात दोषी असणाराची गाय करणार नाही। त्यानंतर पंकजाताई मुंडेकडेही हा मुद्दा S7 न्यूजनं उचलला होता। त्यांनीही या कामामध्ये आम्ही लक्ष घालू असं म्हटलं होतं। पण आपण बघताय की जवळजवळ गेली 1 महिन्यापासून प्रशासन, विशेषतः खरेदी विक्री संघ यामध्ये फारशी भूमिका लक्ष घालायला तयार नाही। यामुळे हे शेतकरी जवळजवळ 1 महिन्यापासून या ठिकाणी आपला माल घेऊन थांबलेले। 15 दिवस झाले। किती तूर तुमची? काय प्रॉब्लेम काय तुम्हाला नेमका? बारी नाही। बरं, काय वाटतं तुम्हाला, कशामुळे बारी येत नाही असं वाटतं? कशामुळे सगळं बंदच राहायला लागले। काय बंद राहते? पहाटे चालू होते। कधी? पहाटे सकाळी पहाटे सुरू होतं। कोणाचं घेते सकाळी पहाटे? काय माहिती, पैसे देणारच असं तुम्हाला वाटतं? आणखी घेतली नाही तुमचं का? तुम्हाला काय वाटतं कशामुळे घेत नाही? हे तर आम्ही काळा बाजार होतो सर। आज 18 तारखेचं चालू केलं तसं पंचनामा करून नेला। आम्ही ज्येष्ठ नागरिक आहे, रगड मी येत्र पैसे देऊन आज ज्यांना टाकले किती त्यांना मानसिक त्रास किती देता येईल आणि जास्तीत जास्त कसा देता येईल एवढंच इथले जे तूर खरेदी केंद्र व्यवस्थापक आहेत ठोंबरे यांनी असा प्रकार चालू केलेला आहे। रात्री बारदाना व्यापाऱ्यांच्याकडे देतात, त्यांचे माप भरून रातोरात गाड्या पार्सल करतात। एकच काटा इथं ठेवून इथं शेतकरी असेच वेटीस धरलं जात आहे। आणि थोडं काही कारण झालं, सकाळी ठोंबरे सांगून जातात कुणाकुणाचे माप घ्यायचे। मेटे नामक ते एक कर्मचारी नेमला आहे, तो 2-2 मिनिटाला बारदाना शटरच्या आत टाकून त्याला कुलूप लावून इथून निघून जाण्याशिवाय दुसरं काही काम करत नाही। एकूणच आपण पाहतोय सगळ्या शेतकऱ्यांनी आरोप केलेला आहे की पैसे दिल्याशिवाय इथं माप होत नाही। आपण बघताय शेतकरी अगोदरच अतिशय संकटात आहे आणि अशा वेळी जवळजवळ 1 महिन्यापासून या शेतकऱ्याची मापं झालेली नाहीत। गंभीर परिस्थिती आहे, मात्र प्रशासन याकडे लक्ष द्यायला तयार नाही। खरेदी विक्री संघाचं याकडे लक्ष द्याय। त्यांचा स्पष्ट सगळ्या शेतकऱ्यांचा एकच आरोप आहे, जे पैसे देतील किंवा सिरियल तोडून। विशेष म्हणजे आज मिळालेल्या माहितीनुसार काल पंचनामा झाला आणि 44 पोती तूर हे जप्त सुद्धा केलेली, जी की क्रमानं न घेता दुसऱ्या चुकीच्या क्रमानं घेतल्याची तहसीलदार, नायब तहसीलदार आवाड साहेब यांनी सांगितलंय की जवळजवळ त्यांनी 44 पोतं तूर हे जप्त केली आहे, केवळ अशा मापाची जिचं म्हणजे चुकून दुसऱ्या क्रमांकावर घेतलेले। पुढील बातमी आहे महसूल प्रशासनाच्या लेखणी बंद आंदोलनाची। अंबेजोगाई येथील तहसील कार्यालयात बुधवारी घडलेल्या एका घटनाक्रमात येथील वकील रामभाऊ केंद्रे यांचा मृत्यू झाला। रामभाऊ केंद्रे हे एका कामानिमित्त तहसील कार्यालयात गेले असता या कार्यालयातील लिपिक एच जी तोंडेवाड यांच्याशी त्यांची बाचाबाची झाली। त्यानंतर ते काही पायऱ्या चढून तहसीलदार यांना भेटण्यासाठी गेले। त्यानंतर त्यांना चक्कर येऊन व रक्तदाब वाढल्यानं रुग्णालयात दाखल करण्यात आलं, जिथं त्यांना मृत घोषित करण्यात आलं। रामभाऊ केंद्रे यांच्या कुटुंबियांनी या घटनेस लिपिक एच जी तोंडेवाड हे जबाबदार असल्याचं सांगत
पोलिसात तक्रार नोंदवल्यानं तोंडेवाड यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला होता। या विरोधात आज केससह जिल्हाभरातील महसूल विभागाच्या अधिकारी व कर्मचारी यांनी रामभाऊ केंद्रे यांचा मृत्यू हा नैसर्गिक कारणाने झाला असून त्यास तोंडेवाड हे मुळीच जबाबदार नसल्याचं सांगत त्यांच्यावरील गुन्हा तात्काळ मागे घेण्याची मागणी केली आहे। अंबेजोगाई इथं ॲडव्होकेट नामदेव केंद्रे यांचा काल मृत्यू झाला आणि ह्या मृत्यूला जबाबदार एजी तोंडेवाड हे लिपिक आहेत असा आरोप करण्यात आला होता। मात्र या ठिकाणी आपण बघतोय केस तहसीलच्या कार्यालयासमोर या ठिकाणी नायब सुभेदार तहसीलदार सहित सर्व कर्मचारी या ठिकाणी उपोषणाला बसले। त्यांचं मत असं आहे की एजी तोंडेवाड यांचा या मृत्यूशी काही कारण नाहीये, याचा संबंध नाहीये, हा एक नैसर्गिक मृत्यू होते, उन्हातून आले होते वगैरे। आपण जाणून घेऊयात नेमकं या उपोषणकर्त्याचं या ठिकाणी तहसील कार्यालयासमोर सुरू केलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या या उपोषणात यांचं काय म्हणणं आहे बघूया याबाबत। साहेब, या ठिकाणी आपण काल ही आहे मृत्यूची घटना झाली, संपूर्ण जिल्ह्यामध्ये या बातम्या प्रसार माध्यमांनी घेतल्या आणि आज आपण या ठिकाणी उपोषण, नेमका काय घटनाक्रम आहे? अंबाजोगाई तहसील कार्यालयात तोंडेवाड नावाचे एक लिपिक आहेत। त्या ठिकाणी काल दुपारी 2 ते 2:30च्या दरम्यान ॲडव्होकेट शिवाजी केंद्रे त्यांच्या संवैधानिक प्रकरणात चौकशी करण्याकरता त्याच्याकडे आले होते। वास्तविक पाहता संवैधानिक प्रकरण हे अधिकाऱ्यांनी चालवायचं असतं, त्याची संचिका फक्त त्या कर्मचाऱ्यांना सांभाळायची असते। कर्मचाऱ्यांनी त्यांना सांगितलंही तसं, असं ते कर्मचारी आणि त्याचे सहकारी म्हणत आहेत की तहसीलदार साहेबांशी चर्चा करून मी आपल्याला काय त्यांचं म्हणणं आहे ते सांगेन, किंवा तेच असं म्हणाले की मीच तहसीलदार साहेबांशी बोलतो आणि दुपारची वेळ असल्यामुळं उन्हातून आल्यामुळं ते थकल्यासारखे जाणवत होते, असं प्रत्यक्षदर्शींचं म्हणणं आहे। आणि ते तसंच तहसीलदार यांच्या चेंबरकडे जात असताना पायऱ्या चढून गेले आणि पायऱ्या चढून गेल्यानंतर काही लोकांचं म्हणणं आहे की ते तिथं ओळ येऊन खुर्चीवर बसले आणि कदाचित त्यांना त्याच ठिकाणी अटॅक आला असावा म्हणून त्या कर्मचाऱ्यांनी आणि तिथल्या इतर सहकाऱ्यांनी त्यांच्या ॲडव्होकेट केंद्रे यांना स्वतः अंबाजोगाईच्या शासकीय दवाखान्यात नेऊन ॲडमिट केलं। हा जो चुकीचा गुन्हा त्या कर्मचाऱ्यावर दाखल केलेला आहे तो परत घ्यावा आणि त्या कर्मचाऱ्याचं आयुष्य बर्बाद होण्यापासून वाचवावं म्हणून आम्ही सर्व बीड जिल्ह्यातले कर्मचारी आज रोजी लेखणी बंद आंदोलन करत आहोत। तसं निवेदन आम्ही शासनाला आणि संबंधित तहसीलदार जिल्हाधिकारी यांच्यामार्फत पाठवलेले आहे। शासन याची दखल घेईल याची आम्हाला अपेक्षा आहे आणि शासनानं जर दखल लवकर घेतली तर आम्ही हे आंदोलन पुढे चालू ठेवायचं की नाही याचा विचार नक्की करू। जनतेला पाहुयात बातमी पोटासाठी भटकंती करणाऱ्या लोहार कुटुंबियांची। आज देश प्रचंड वेगाने प्रगती करत असल्याचा दावा करत असला तरी आजही देशामध्ये पोटासाठी दररोज भटकंती करणाऱ्यांची संख्या कमी नाही। अशा वेळी नजरेसमोर येतं ते पूर्वीच्या काळात आपलं बिराड पाठीवर टाकून एका गावातून दुसऱ्या गावात प्रवास करणारे भटके लोहार कुटुंबीय। मात्र या समाजाची उपेक्षा आजही थांबलेली नाही। नुकतंच जालना जिल्ह्यातून लोखंडी अवजारं बनवणारं लोहार कुटुंब केस तालुक्यातील साळेगाव इथं पोहोचलंय। आपलं सर्व प्रपंच आणि कुटुंब एका टमटममध्ये घेऊन या गावावरून त्या गावाला आपलं बिराड पाठीवर घेऊन त्यांची भटकंती सुरू असते। त्यांच्यासोबतच त्यांच्या मुलाबाळांच्या शिक्षणाची गैरसोय होताना दिसते। प्रचंड मेहनत करताना ऐरणीवर घण घालून आपला उदरनिर्वाह करणाऱ्या या कुटुंबाकडे पाहिलं की आपसुकच ओठावर येतं एक गीत, ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी वाहू दे। पाहुयात साळेगावचे आमचे प्रतिनिधी पत्रकार गौतम बचुटे यांनी घेतलेली काही दृश्य। ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी वाहू दे, आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे, आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे। आणि आता पाहुयात बातमी एकल महिला सक्षमीकरण चळवळीची। मराठवाड्यातील बीड, उस्मानाबाद, लातूर आणि नांदेड या जिल्ह्यातील तब्बल 3000 एकल महिलांच्या मेळाव्याचं आयोजन येत्या 25 व 26 मार्च रोजी अंबेजोगाई येथील शंकर महाराज वंजारी वसतिगृह इथं करण्यात आलं असून या मेळाव्यास एकल महिला व सामाजिक कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं असं आवाहन क्रांतिसिंह नाना पाटील प्रतिष्ठानचे भाई मोहन गुंड तसेच एकल महिला संघटनेच्या अनिता कांबळे, चित्रा पाटील, आशालता पांडे, अश्विनी चिवडे, मीरा नाईकवाडे, लता सावंत, गंगासागर सोनकांबळे, भाग्यश्री रणदिवे, महानंदा चौहान, अनिता नवले, रुक्मिणी नागपुरे व मंगल कानडे इत्यादींनी केलंय।
या कार्यक्रमास संपादक विद्या बाळ, पल्लवी रेनके, मंगल खिवसरा, द्वारकादास लोहिया व सुजाता खांडेकर हे महाराष्ट्रातील प्रसिद्ध मान्यवर उपस्थित राहणार आहेत। या कार्यक्रमात मुंबई येथील एल्गार ग्रुपचा शाहिरी जलसा व इतर अनेक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले। पुढील बातमी पाहूया शैक्षणिक भ्रष्टाचाराची। महाराष्ट्रात शिक्षण प्रणाली ही बहुधा संस्था चालकांच्या हातात आहे। माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षकांच्या वाढत्या पगारावर या संस्था चालकांचा सतत डोळा असतो। त्यांच्याकडे पगाराच्या रकमेतील टक्केवारी किंवा वर्षाकाठी एक पगार मागणाऱ्या संस्था चालकांना आता चांगलाच लगाम लागणार आहे। अशा संस्था चालकावर कठोर कारवाई करण्याचा इशारा महाराष्ट्राचे शिक्षण आयुक्त डॉक्टर पुरुषोत्तम भापकर यांनी दिलाय। इंदापूर येथील एका शिक्षण संस्थेतील शिक्षकाने या शाळेतील शिक्षकास पगारातील दरमहा 2% रक्कम मागितली होती। मात्र यास नकार देताच त्या शिक्षकाचे 2 महिन्याचे वेतन या संस्था चालकांना अडवलं होतं। ही बाब आयुक्त भापकर यांना कळताच त्यांनी ही बाब अतिशय गंभीर असल्याचं सांगत महाराष्ट्रातील शिक्षकांनी अशा बाबींची तक्रार केल्यास त्यांची नावे गोपनीय ठेवून संस्था चालकावर कठोर कारवाई करण्याचा इशारा दिलाय। यामुळे आता संस्था चालकांचं धाबं चांगलंच दणाणलंय। आणि या शैक्षणिक बातमीबरोबरच आमचं आजचं हे बातमीपत्र संपलं। आपले शहर व परिसरातील ताज्या घडामोडीसाठी आपण पाहत राहा S7 न्यूज। आता दररोज रात्री 9 व 10 वाजता व याच बातमीपत्राचं पुनर्प्रसारण दुसऱ्या दिवशी सकाळी 7:30 व 10 वाजता आणि पुन्हा दुपारी 2 वाजता आपलं घरचं हक्काचं चॅनल S7 न्यूजवर आपण पाहत राहा S7 न्यूज। तोपर्यंत नमस्कार।